गुड मॉर्निंग ऑल, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. कसे आहात सगळे? फर्स्ट ऑफ ऑल हॅप्पी दिवाळी. कारण की आज वासुबारस आहे, म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ. आणि सकाळपासूनच माझा रुटीन सुरू झाला जो स्वयंपाक आहे. पण आजची रेसिपी थोडी युनिक आहे, कारण की हे जे आहे ह्याला बोलतात शेवगा फ्राय किंवा ड्रमस्टिक फ्राय असं बोलतात. आणि खूप छान लागतं. हे काय करायचं, आधी लसणाची फोडणी द्यायची, मग त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा परतला ना त्याच्यामध्ये एक मिश्रण घालायचं आपल्याला. त्याच्यामध्ये असतं खोबरं, कोथिंबीर, जिरे आणि धणे. आणि ते ॲड केल्यावरती थोडंसं भाजून घेतले होते. नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा, चवीनुसार मीठ, आणि मोस्ट इम्पॉर्टंट घरात जे आपण लाल तिखट वगैरे यूज करतो तसं ते ॲड करायचं. आणि त्याच्यामध्ये ड्रमस्टिक टाकायच्या. आणि याच्यामध्ये जे की इन्ग्रेडियंट आहे ते आहे आपलं शेंगदाण्याचा कूट. ते घातल्यावरती टेस्ट अजून छान होते. आणि मग घेतलं भाकरीचं प्रिपरेशन करायला, कारण की स्वयंपाक करून मला निघायचं होतं. सकाळी शॉपिंगला जायचा प्लॅन होता, म्हणून पटापट आवरून घेतलं की ते आले आणि जेवू आणि लगेच निघू. पण काहीतरी अर्जन्सी आल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. मग माझं तर काम झालं होतं आणि हेही आता जिमला जातात तर चपाती वगैरे कमीच खातात. मग मस्त भाकर बनवून घेतली. आणि बघा मी भाकर शिकायला लागले, मला एवढा छान वाटायला लागला ना, माझा हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला लागला आहे. आणि माझी भाकर आता फुगते, मला खूप छान वाटतं आणि नरमही होते. आधी माझी भाकर फुल अशी कडक व्हायची. आणि खूप एक्सायटेड होती की मी आता शॉपिंग करायला जायचं आहे म्हणून. खूप छान असं वाटत होतं कधी येता इथे, पण यांचा कॉल आला की अनफॉर्च्युनेटली आपल्याला 4 वाजता जावं लागेल. मग ठीक आहे म्हटलं, त्यावर मी माझे कामं उरकून घेतले. आणि हे बघा भाकर मस्त फुगली आहे. ही दोघांची आमची फर्स्ट दिवाळी आहे, तर आम्ही खूप एक्सायटेड होतो. त्यानंतर दोघेही रेडी झालो आणि निघालो. आणि या बाचीने आम्हाला जिथे चाललो आहे गांधीनगरला, तिथे आम्हाला ट्रॉफिक भेटला नाही, कारण की नेहमी जेव्हा मी तिथे गेली तिथे ट्रॉफिकच होता. आणि हे जे राधेश्याम आहे तिथून मी माझा ड्रेस परचेस केला आहे, म्हणजे ड्रेस नाही, ड्रेसेस परचेस केले आहे. आणि हे गांधी मार्केट खूप छान आहे, खूप वास्ट आहे, इथे सगळं भेटतं. आणि आम्हाला फर्स्ट ऑफ ऑल पार्किंगच भेटत नव्हती, नंतर पार्किंग भेटली. सो छान झाली शॉपिंग. वन्स अगेन हॅपी दिवाळी. उद्या